नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आज इथे कोल्हापूर उच्च न्यायालयासमोर गेल्या ऑलमोस्ट वर्षभरापासून ज्या सुनावण्या सुरू होत्या उच्च न्यायालयात, आधी मुंबई आणि मग इथे पानसरे खून खटल्यामधले दोन आरोपी जे साधारण 2018 पासून आत होते, म्हणजे 6.5 वर्ष, आणि इतका दीर्घ काळ ते आत असताना सुद्धा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेले शरद कळसकर आणि अमोल काळे अशी त्या दोघांची नावं आहेत। तर त्यांचा जामीन आज उच्च न्यायालयाने मंजूर केला। त्याच्यासोबत डॉक्टर वीरेंद्र तावडे ENT सर्जन जे या केसमधले अजून एक आरोपी होते, ज्यांचा बेल 2018 मध्ये सत्र न्यायालयाने म्हणजे कोल्हापूरच्या कोर्टाने दिलेला, हायकोर्टाने तो बेल रिजेक्ट करण्यास एका अर्थी नकार दिलेला, आणि असं असताना सत्र न्यायालयाने पुन्हा गेल्या वर्षी 2024 मध्ये तो बेल परत रद्द केला, म्हणजे जी खरी एक चुकीची ऑर्डर होती असं आमचं हायकोर्टात सबमिशन होतं। तर आज तो बेल जो रद्द झाला आणि वर्षभर डॉक्टर तावडे जे आत आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही उच्च न्यायालयात आलेलो, तर आमचं म्हणणं ग्राह्य धरत आज त्यांचाही बेल उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे। म्हणजे एका अर्थी पानसरे खून खटल्यामधले सगळे जे अटक झालेले आरोपी होते ते आता बाहेर येतील, हे शेवटचे 3 राहिलेले, ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मी मानतो। खून खटला नक्की काय असं जर विचारलं तर ह्याच्यात इतकं काही वेगवेगळं आहे। म्हणजे एकीकडे एका गाडीवर 2 माणसं बसली आणि त्या 2 जणांनी गोळ्या झाडल्या असं त्यांचं म्हणणं, आय विटनेस असं म्हणतात। त्यातला एक जण आहे तो त्यांचं म्हणणं आरोपी नंबर 1 समीर गायकवाड, आणि नंतर ते म्हणतात की ते दोघेही म्हणजे सारंग अकोलकर आणि विनय पवार, म्हणजे एका वेळेला गाडीवर 2च जण आहेत, तर तीन जण कसे बसले, ते 2 वेगवेगळ्या थिअरीज कशा येतात याची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत। ज्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या गेल्या त्यातलं एक पिस्तूल CBIच्या कस्टडीत त्या दिवशी होतं असा अर्थ निघतो त्यांच्याच आरोपपत्राचा, तर ते कसं काय याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। बरं, एक मारेकऱ्यांची एक जोडी आहे समीर गायकवाड आणि एक अनोळखी माणूस, दुसरी जोडी आहे सारंग अकोलकर आणि विनय पवार, आणि त्यांचा महत्त्वाचा साक्षीदार सांगतो की हे जे काही करायचं होतं हे करायचं इतर दोघे करणार होते असं आधी ठरलं होतं। म्हणजे 3 जोड्या घेऊन येत आहेत, म्हणजे ही काही अशी प्रतियोगिता स्पर्धा किंवा लकी ड्रॉ विनर, याला तर याला शिक्षा त्याला तर त्याला शिक्षा असं क्रिमिनल लॉमध्ये होत नाही। पोलिसांना स्पेसिफिक केस घेऊन आणायला लागते, तर ते ह्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून नाही आहे। कोल्हापूरकरांना खरं तर माझं निवेदन आहे की असं इथे कसं चालू देतात तुमच्या या शहरामध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये, हे काहीतरी चुकीचं चालू नये का, हा माझा प्रश्न होता। आमचा युक्तिवाद पण त्याच स्वरूपाचा होता ज्याचा कदाचित लाभ नक्की झाला आहे। आदेश यायला 1-2 दिवस कदाचित जातील। उच्च न्यायालयाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असणारे डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर केला। सर्व हिंदुत्ववाद्यांसाठी ही दिवाळीच्या पूर्वसंध्येला एक आनंद वार्ताच आहे। बांधवांनो, आज इतकी अनेक वर्ष गेली, 9 वर्ष जवळपास तुरुंगामध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे। डॉक्टर दाभोळकर हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झाल्यानंतर डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगामध्ये डांबण्यात आला। एक प्रकारे हा अन्यायच आहे, परंतु अशा सगळ्या प्रसंगातून आजच्या जामिनाच्या निकालामुळे त्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आज या प्रकरणासाठी जे अथक परिश्रम घेऊन लढणारे अधिवक्ते आहेत त्यांचं मी या निमित्ताने अभिनंदन करतो। सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। आजच हायकोर्टचा सर्किट बेंच कोल्हापूर या ठिकाणी पानसरे खून खटला प्रकरणामधले जे हिंदुत्वनिष्ठ आरोपी होते त्यांना या ठिकाणच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण या ठिकाणच्या सेशन कोर्टने जामीन सुरुवातीला दिला होता आणि नंतर रहित केलेला होता। डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे हे एक ENT सर्जन आहेत। समाजहिताची, लोकजागृतीची, समाज प्रबोधनाचे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम त्यांनी घेतलेले होते। समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती संघटन केलेलं होतं। अशी व्यक्ती गेली वर्षभर झालं या प्रकरणामध्ये जामीन मंजूर न झाल्यामुळे तुरुंगामध्ये होती। त्याचबरोबर अमोल काळे असतील किंवा शरद कळसकर असतील, याही हिंदुत्वनिष्ठांना या प्रकरणामध्ये जामीन संमत झालेला ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आहे। आणि आमचं तर म्हणणं स्पष्टपणे या ठिकाणी असं आहे
ही सगळी जी मंडळी आहेत या संदर्भातलं जलद गतीने ह्या सगळ्या न्यायालयातल्या प्रक्रिया चालवाव्यात आणि ह्या सगळ्या मंडळींना पुढं न्यायालयीन प्रक्रियेने निश्चितपणे निर्दोष होतील अशी आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा या सर्व प्रकरणात कार्य करणाऱ्या अधिवक्त्यांचं, त्याचबरोबर कायमस्वरूपी या सर्वांच्या पाठीमागे उभं राहणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नमस्कार. दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वच हिंदुत्ववाद्यांसाठी आनंद वार्ता आलेली आहे. कोल्हापूरच्या माननीय उच्च न्यायालयामार्फत डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या 3 हिंदुत्ववाद्यांना, ज्या निरपराध तरुणांना पानसरे खटल्यामध्ये नाहक गुंतवण्यात आलेलं होतं, या तिघांचीही जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना प्रदीर्घ कालावधीनंतर ते तुरुंगाच्या बाहेर येत आहेत. जवळजवळ 9.5 वर्ष त्यांना दाभोळकर आणि पानसरे या खून खटल्यांमध्ये 9.5 वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं. त्यांना पानसरे खटल्यामध्ये पूर्वीच खरं तर जामीन मिळालेला होता, पण दाभोळकर प्रकरणामध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती. त्यानंतर काही कारणास्तव, काही दबावांमुळे त्यांना मिळालेला जामीन त्यांचा रहित करण्यात आला, म्हणून त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागलं. अर्थात या जामिनाला जो कॅन्सल करण्यात आलेला होता त्याला आव्हान माननीय उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये त्यांना माननीय कोल्हापूरच्या न्यायालयामार्फत आता जामीन देण्यात आलेला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा न्याय मिळालेला आहे. अर्थात एक प्रदीर्घ कालावधीनंतर मिळालेला न्याय किंवा उशिरा मिळालेला न्याय हा खरंच अन्यायच असतो आणि डॉक्टर तावडे त्यांचं एक मोठं उदाहरण आहेत. सातत्याने माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला सांगतं की लवकरात लवकर खटल्यांचा निकाल काढा, पण याच्यामध्ये देखील डॉक्टर तावडेंना जवळजवळ 30 पेक्षा अधिक डेट्स मिळाल्या. विविध वेळेला याच्यामध्ये या न्यायालयाने त्या न्यायालयाने अनेक वेळेला त्याच्यामध्ये ऑर्डर्स रिझर्व करण्यात आल्या, परंतु अखेर विलंबानंतर का विना त्यांना आता न्याय मिळालेला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेला आहे. सनातन संस्थेचे सर्वच साधकांना याच्याबद्दल आनंद होतोय. सनातन संस्था सातत्याने न्यायव्यवस्थेवरती आम्ही विश्वास ठेवून येतो. सातत्याने या विविध वकिलांनी डॉक्टर तावडे यांच्या पाठीशी उभे राहिले. उत्स्फूर्तपणे अनेक वकील याच्यामध्ये आले. विशेष करून डॉक्टर तावडे यांना बेल मिळावा याच्यासाठी मुख्य खटला चालवणारे यांचा, डॉक्टर तावडे यांचा अधिवक्ता नितीन प्रधान, ज्येष्ठ विधिज्ञ, त्याचबरोबर अधिवक्ता शुभदा खोत आणि अनेक न्यायमूर्ती, अनेक वकील याच्यामध्ये अपियर झाले. याच्यामध्ये अधिवक्ता गनेडीवाला या अपियर झाल्या, अधिवक्ता सिद्धविद्या, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता रमणीक पवार याच्यासारखी अनेक मंडळी या खटल्यामध्ये वारंवार तारखांना उपस्थित राहिले. त्यांनी डॉक्टर तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना न्याय मिळावा, जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्न केला. या सर्व वकिलांचे सनातन संस्था मनापासून अभिनंदन करते. एक बहुत बड़ा मौका है क्योंकि आज बॉम्बे हाई कोर्ट ने जो वीरेंद्र तावड़े और 2 और लोग हैं उसमें उनको जो बेल दी है, ये बेल जो है 30 डेट्स पड़े इस बेल एप्लीकेशंस में, तो जस्टिस डिनाइड, अगर उसको कहा जाए कि जस्टिस डिले होने पर जस्टिस डिनाई होता है तो डेफिनेटली यहाँ पे जस्टिस डिनाइड दिख रहा है, क्योंकि इतने दिनों के बाद बेल उनकी ग्रांट हुई है. लेकिन खुशी इस बात की है कि फाइनली ऑनरेबल कोर्ट ने इस बात को पहचाना कि दे एक्चुअली डिजर्व टू बी रिलीज ऑन बेल. इतने सारे विटनेसेस हैं, 100 200 आई डोंट नो 300 के 300 के आसपास उसमें विटनेसेस हैं और सबका एग्जामिनेशन होते होते न जाने कितने दिन लगेंगे. लेकिन इन सब लोगों को जेल के अंदर रख करके और क्या उससे अचीव किया जा रहा था, आई डोंट नो. सो ये जो एडवोकेट्स की टीम ने इसके ऊपर काम किया, इनका कोई कमर्शियल पर्पस नहीं था, लेकिन एडवोकेट्स होने के नाते समाज के प्रति अपनी जो जिम्मेवारी होती है उसको देख के हमको ऐसा लगा कि अगर किसी के साथ इस तरह का इनजस्टिस हो रहा है या डिफरेंशियल ट्रीटमेंट दिया जा रहा है सिर्फ इसलिए कि एक पर्टिकुलर आदमी का मर्डर हुआ है, तो उसको उस चीज से अलग किया जा रहा है कि एक गरीब आदमी का मर्डर होता है तो वो ट्रायल अलग चलेगा, और जब किसी जाने मानी हस्ती का मर्डर होगा तो वो ट्रायल अलग चलेगा. तो ये तो इक्वालिटी बिफोर लॉ नहीं होती है. तो ये जब इनजस्टिस दिखा तो हमने एक एडवोकेट्स की टीम बनाई और फिर उन लोगों ने मिल करके इस लड़ाई को एक धर्म युद्ध की तरह इसको लड़ा कि ये गलत बात है और न्याय सबके लिए एक जैसा होना चाहिए. तो आज ये हमारे लिए एक बहुत बड़ा दिन है, क्योंकि हमने इसको कमर्शियल तरीके से नहीं लड़ा, इसको इस हिसाब से लड़ा गया कि न्याय की स्थापना होनी चाहिए. और आज वो दिन है. इसमें जो एडवोकेट नितिन प्रधान जो है सीनियर एडवोकेट, उनका बहुत बड़ा सहयोग रहा. जस्टिस गनेडीवाला ने इसमें बहुत, जो फॉर्मर जज रही हैं, उन्होंने भी इस चीज को पहचाना कि इसमें न्याय के लिए साथ आने की आवश्यकता है. तो इसको हमने एक धर्म युद्ध की तरह लिया
और मुझे बहुत खुशी है इस बात की कि आज एक्चुअली में वास्तव में धर्म की स्थापना हुई है। जितने लोग लगे थे कि इन लोगों को अंदर रखना है, आज उनको एक सबक मिला कि भले ही देर हो, लेकिन भगवान के घर में देर है, अंधेर नहीं होती।